हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस ॲपवर. आज आपण नवोदयचा क्लास घेत आहे आणि या क्लासमध्ये आज आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टचं जे पहिलं चॅप्टर आहे आपलं ऑड मॅन आउट ते घेणार आहे. त्याचे क्वेश्चन आपण घेणार आहेत. चला वेट करा बाकीचे विद्यार्थी येईपर्यंत अँड देन वी विल स्टार्ट अवर सेशन. बस 1-2 मिनिट वेट करा. एक्झॅक्टली आपला क्लास 8 o'clockला स्टार्ट होईल. हॅलो. हॅलो. ओके, स्क्रीन दिसते. ओके, दॅट्स ग्रेट. चला, आता तुम्ही कसं जॉईन केला रे हा क्लास? ओके ओके, ग्रेट. चला, खूप छान. वेट करा. बघा, काल बरेचसे विद्यार्थी अबसेंट होते, राईट? दॅट्स वाय आपण कालचा जो क्लास होता, आणि काल तुम्हाला माहित असेल काल एक प्रॉब्लेम पण झाला होता आपल्या लॅपटॉपमध्ये, राईट? तो प्रॉब्लेममुळे आपला नवोदयचा क्लास बरोबर झाला नाही आणि आपला स्कॉलरशिपचा पण अर्धवट झाला. ठीक आहे, आज मी आताच लॅपटॉपला व्यवस्थित करून आलोय. ठीक आहे, बाहेर गेलो होतो, लॅपटॉपला थोडंसं त्याला मी एक प्रॉब्लेम आला होता, तर तो मी दुरुस्त केलाय, लगेच क्लास घेण्यासाठी आपण आलोय. ठीक आहे, चला. आणि बघा, आज आपण बघतोय, बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, इम्पॉर्टंट सेशन आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पटकन कोर्स जॉईन करा. ठीक आहे, 1-2 दिवस तुम्हाला फक्त डेमो क्लास एक्स्ट्रा जॉईन करता येतील, नंतर करता येणार नाही. तर बघा, आपण काय करतोय, बघा नवोदय ज्यावेळेस आपण बघतो, तर नवोदय मध्ये बघा तुमचे 3 टॉपिक असतात. एक असतो तुमचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बरोबर आहे. सेकंड वाला असतो तुमचा मॅथ, किंवा त्याला आपण अरिथमॅटिक म्हणूया. तिसरा आहे तुमचा लँग्वेज. ओके, हे तुम्हाला 3 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपल्या नवोदयमध्ये. ठीक आहे, आता सगळ्यांनी ते लक्षात घ्या रे. मेंटल ॲबिलिटी मध्ये तुमचे असतात 40 क्वेश्चन, 50 मार्क्स, राईट? मॅथ मध्ये 20 क्वेश्चन, 25 मार्क्स. लँग्वेज मध्ये 20 क्वेश्चन, 25 मार्क्स. म्हणजे टोटल असतात तुमची इथं 80 क्वेश्चन, 100 मार्क्स. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट अँड लँग्वेज सगळ्यात इझी राहतं. आणि आपण स्टार्टिंगला मेंटल ॲबिलिटीचे आपण टॉपिक कव्हरअप करणार. ठीक आहे, लँग्वेजचे काही कव्हरअप करणार आणि मॅथचे पण करणार. पण स्टार्टिंगला आपण मेंटल ॲबिलिटीचे 2 ते 3 चॅप्टर कम्प्लीट करणार. 3 दिवसामध्ये एक पॉइंट कव्हरअप होतो, राईट? चला, मग बघा, तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइज आहे
बघा काय सांगते तुम्हाला ही एक्झरसाइज. तर या एक्झरसाइज मध्ये तुम्हाला काय म्हणलेलं बघा, इन द क्वेश्चन गिवन बिलो 4 figures A, B, C and D have been given. इन इच क्वेश्चन तुम्हाला इच क्वेश्चन मध्ये 4 figures गिवन आहेत. ओके, सो आउट ऑफ दीज 4 figures 3 figures आर सिमिलर इन सम वे. म्हणजे या फिगर मध्ये 3 फिगर जे आहेत ना हे सिमिलर आहेत इन सम वे, बट 1 फिगर इज डिफरंट. ओके, अँड यू हॅव टू सिलेक्ट दॅट डिफरंट फिगर. तुम्हाला 30 फिगर सिलेक्ट करायची आहे. यू हॅव टू फाइंड आउट दॅट डिफरंट फिगर. ओके, अमॉंग दीज 4 फिगर तुम्हाला या 4 फिगर मधून डिफरंट फिगर आहे ते फाइंड आउट करायचं. याला म्हणतो आपण ऑड मॅन आउट. तर आता इथं आन्सर काय असेल सगळ्यांनी वन बाय वन इथं सांगायचंय. ठीक आहे, सांगता येतं कधी बघा काय असेल. ओके ओके, श्रेयश एक्झिट करून पुन्हा एक्झिट करून जॉईन कर पुन्हा. ओके ओके, लेट्स सी. आता बघा याच्यामध्ये काय आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता इथं काय करायचं तुम्हाला, तुमच्या स्क्रीनवर जी काही फिगर आहे त्या फिगरला काय करायचं तुम्हाला रोटेट करायचं आहे. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट करा. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय आहे, घडीच्या उलट दिशेनं, त्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो. क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या दिशेनं, राईट, जशी घडी फिरते त्या दिशेनं. राईट, सिम्पल राहतं याच्यामध्ये, फार अवघड असं याच्यामध्ये काहीही नसतं. बघूया कशा प्रकारे आपल्याला हे गोष्टी करता येतील ते. आता बघा याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला बघा, तुम्ही इथे एक काम करा. काय करायचं आपल्याला, ही जी फिगर आहे ना या फिगरला तुम्ही इकडे रोटेट करा. ठीक आहे, इकडे जर रोटेट केलं तर ही बघा, ही व्हर्टिकल लाईन जी आहे हॉरिझॉन्टल होईल फॉर एक्झाम्पल. ओके, हा जो आहे हा, हा इथे कुठेतरी राहील वरती व्हाईट कलरचा सर्कल, ब्लॅक कलरचा त्याच्या खाली हा इथे. ओके, हे झाले. मग हा भाग वरती जाणार म्हणजे ब्लॅक कलरचा तुमचा इथे राहणार आणि व्हाईट कलरचा इथं. मग असं तुम्हाला इथे दिसतंय का बी मध्ये? हो दिसतंय, दिसतंय सेम टू सेम. बी बरोबर आहे अकॉर्डिंग टू द ए. बघूया आता काय करा, याला तुम्ही काय करा, पुन्हा क्लॉकवाईज फिरवा. पुन्हा क्लॉकवाईज फिरवलं तर काय होईल, ही जी रेषा आहे ही व्हर्टिकल होईल. ओके, ही व्हर्टिकल होईल. हा जो व्हाईट कलरचा आहे तो इथे येणार, हा ब्लॅक कलरचा जो आहे तो इथे जाणार. ओके, जर याला आपण असं फिरवलं तर ठीक आहे, हा जो आहे तो तुमचा ब्लॅक कलरचा इथे असायला पाहिजे. ओके, आणि हा व्हाईट कलरचा इथे. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस ही फिगर तुमची रॉंग आहे, कारण अशी फिगर तुमची तर यायला पाहिजे जर आपण त्या फिगरला रोटेट केलं, तर तसं येत नाहीये. राईट, सो ऑप्शन नंबर सी इज डिफरंट. आपल्याला डिफरंट फिगरच फाइंड आउट करायची होती. सगळ्यांना समजले? ओके, आणि श्रेयसला स्क्रीन दिसते का आता? ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला एक मिनिट, सगळ्यांनी सॉल्व्ह करा. आले का?
ओके. ओके, एक मिनिट. आता काय डिफरन्स आहे रे? डिफरन्स काय आहे? ओके. व्हॉट इज द डिफरन्स? येस. ओके. दॅट्स अ ग्रेट. दॅट्स अ ग्रेट. तुम्हाला इथं काय करायचं ते बघा. तुम्हाला मी काय सांगितलं होतं रे? आता इथं आपण काय आपल्याला तुमच्या लक्षात येते ते बघा. आता बघा ए बी सी अँड डी मध्ये. आता सी मध्ये काय आहे रे? सी मध्ये बघा तुम्ही हे जे अॅरो बघा, हे अॅरो, हे सर्व अॅरो जे आहेत ना, हे टुवर्ड सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे. म्हणजे सर्कलचा हा जो एरिया असतो ना, हा जो भाग आहे याला म्हणतात सर्कमफरन्स, राईट? हे सर्व जे अॅरो आहेत ना, सर्कमफरन्स कडे आहेत. इथे पण तसंच आहे, राईट? इथं पण तसंच आहे, राईट? पण सी मध्ये जर बघितलं तर हा जो अॅरो आहे टुवर्ड सेंटर आहे, सेंटरकडे आहे. सो दॅट्स वाय दिस फिगर इज डिफरंट दॅन अदर थ्री. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. हे घ्या रे, आता हे सांगा. ओके. ऑप्शन नंबर सी. आता इथे डिफरन्स काय माहिती आहे का? अँगलचा. आता याच्यामध्ये बघा, हा जो बघा हा अँगल आहे ना, हा अँगल, हा अँगल, हा अँगल बघा सेम आहे. पण तुम्ही जर बघितलं तर हा अँगल काय लिटल बिट स्मॉलर आहे देन देन अदर टू, देन अदर थ्री, राईट? हा थोडासा अँगल बघा, तुम्ही बघितलं लक्षात येतं. ठीक आहे, हा जो अँगल आहे ना, हा थोडासा कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर थ्री डायग्राम. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. इथे सांगा रे, सिम्पलचा पोर्शन आहे. ओके. ओके. ऑप्शन नंबर डी. ओके, हाउ? वाय? ओके. आता याच्यामध्ये बघा, आता ऑप्शन ए मध्ये जी फिगर आहे, विच इज मेड अप ऑफ फोर लाईन्स, राईट? बघा, ही फोर लाईन्स पासून मेडअप झालेली आहे. वन, टू, थ्री अँड फोर. ओके. ही पण बघा, वन टू थ्री फोर, वन टू थ्री अँड फोर. आणि जी फाईव्ह मध्ये जी फिगर आहे ही फाईव्ह लाईन्स पासून मेडअप झालेली आहे. वन टू थ्री फोर अँड फाईव्ह. सो ऑप्शन नंबर डी इज डिफरंट. हा घ्या क्वेश्चन, 2018 मध्ये विचारलेला आहे. ओके. श्रेयश. ओके. ओके, चालेल. वेट, 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 वेट. आता बघा याच्यामध्ये, आता काय करायचं, ह्या फिगरला फक्त काय करायचं, तुम्ही रोटेट करायचं आहे. कशा प्रकारे? तर याच्यामध्ये काय करायचं बघा, ही जी फिगर आहे तुम्ही काय करा, असं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या उलट दिशेने फिरवायचं आहे, राईट? घडीच्या उलट दिशेने तुम्हाला काय करायचं, फिरवायचं आहे. मग ज्यावेळेस आपण फिरवणार त्यावेळेस काय होणार आहे बघा. आता हा काय होईल, हा बघा, हा तुमचा अशा प्रकारे ठेवलेला ट्रायंगल आहे, तर तो तुमचा असा होईल, राईट? जे बी मध्ये दाखवलं तसा, बरोबर आहे. आणि बघा ही रेषा बघा काय होईल, ही रेषा तुमची इकडे जाणार, राईट? इकडे जाणार. मग पुन्हा याला काय करा तुम्ही, इकडे रोटेट करा. इकडे जर रोटेट केलं तर काय होईल, ही जी रेषा आहे ही वरती जायला पाहिजे. म्हणजे इथं कुठेतरी ती रेषा पाहिजे होती आपली, राईट? पण ती खालीच दिलेली आहे, तर असं नसतं, राईट? सो ऑप्शन नंबर सी जो आहे तुमचा डिफरंट आहे ऍज कम्पेअर टू अदर थ्री. हा घ्या. ओके.
ऑप्शन नंबर सी. ओके, सिम्पली आहे. बघा हा पोर्शन बघा इथे, राईट. हा बघा इथे, हा बघितलं की तुमच्या लक्षात येतं. राईट. बाकीचे बघा हा शेप कसा आहे, हा बघा इथे कसा आहे, हा बघ कसा आहे, इथे तुम्हाला कर दिसतोय. राईट. सो ऑप्शन सी इज करेक्ट. इथे बघा. राईट. ओके, राईट राईट. ओके. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं ऑप्शन ए, बी आणि डी मध्ये, ठीक आहे, हे जे सर्व राहतात हे काय करतात, तर यांना आपण हे लँडवर आपण रन करतात. राईट. ओके, राईट. सो आपण काय करतो जनरली, ए, बी आणि डी हे जे असतात तुमचे, ठीक आहे, हा हे लँडवर असतात. आणि जे बोट असते फॉर एक्झाम्पल, हे तुमचे काय तर वॉटरमध्ये आपण त्याला हे करत असतो. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बघा सिम्पल राहतं याच्यामध्ये. हा घ्या. ओके, ऑप्शन नंबर सी. लेट्स सी हाऊ. आता काय करायचं तुम्हाला, फक्त काय करायचं, या फिगरला, ऑप्शन नंबर ए फिगरला काय करायचं आहे, फक्त रोटेट करा तुम्ही. ठीक आहे, ऍज अ ऑप्शन बी. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले तसं करा. फॉर एक्झाम्पल, याला जर तुम्ही इकडे फिरवले फॉर एक्झाम्पल असं, तर काय होणार आहे, हा जो आहे पोर्शन, हा जो व्हाईट सर्कल आहे तो तुमचा इथे असायला पाहिजे. बरोबर आहे, कारण असं फिरल्यानंतर तो खाली जाणार आणि हा ब्लॅक कलरचा वरती जाणार. बरोबर आहे, राईट. बरोबर आहे. आणि याला काय करायचं, आता बी ला तुम्ही काय करा, सी सारखं करा. ठीक आहे, म्हणजे याला जर थोडं आपण खाली घेतलंय, तर व्हाईट कलरचा सर्कल तुमचा खाली असायला पाहिजे होता, पण तसा नाहीये, ब्लॅक कलरचा आहे. ठीक आहे, हा तसा नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. चला, हा सांगा. ओके. ओके, ऑप्शन नंबर सी. सो लेट्स सी हाव. आता कसं होईल बघा रे इथे. आता इथं काय होते बघा, इथे जो काही तुमचा पोर्शन आहे किंवा फिगर आहे, हे काय करते, नेक्स्ट कॉर्नरला मूव्ह करते. राईट. हा जो डॉट आहे हा नेक्स्ट कॉर्नरला मूव्ह करतोय. ही जी फिगर आहे ती नेक्स्ट कॉर्नरला मूव्ह करते. बस हे इथं होते पॅटर्न. म्हणजे जे कॉर्नरला जे काही फिगर्स आहेत, त्या फिगर काय करतात, क्लॉक वाईज काय करतात, तिथं मूव्ह करत आहेत. राईट. म्हणजे काय झालं बघा, आता हा पोर्शन जो इथे जाणार, बरोबर आहे, हा जो आहे खाली येणार. बरोबर आहे का इथे, बरोबर आहे, आलाय. हा फिगर इथे जाणार आहे का, हो. चला, आता नेक्स्ट याच्यामध्ये काय होणार, ह्या ज्या हा फिगर आहे तो खाली यायला पाहिजे, आहे का इथे, हो. हा जो डॉट आहे तो इथे जायला पाहिजे, इथे पाहिजे होता डॉट, पण तो इथे दिलाय. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. डी इज डिफरंट ऍज अ ऍज कम्पेअर टू अदर थ्री. चला, इथे सांगा रे. ओके, आता काय माहिती का, आउटर फिगर अँड इनर फिगर इथे सेम आहे. ओके, इफ यू लुक इट केअरफुली देन यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी इझिली. बघा सिंपल आहे. याच्यामध्ये काय आहे की तुमची आउटर फिगर आणि इनर फिगर सेम आहे, याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण. राईट. बट ए मध्ये तसं नाहीये. ए मध्ये बघा, इनर फिगर डिफरंट आहे आणि आउटर फिगर डिफरंट आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. इथे सांगा रे. ओके. ओके. ओके, लेट्स सी. आता इथं बघा रे, ऑप्शन नंबर ए आहे की काय आहे. आता तुम्ही बघा आता ही आहे आपली लेफ्ट हँड साईडची फिगर, ही आहे तुमची राईट हँड साईडची फिगर.
ठीक आहे. हे तुमची लेफ्ट हँड साईडची फिगर, ही आहे तुमची राईट हँड साईडची फिगर, राईट. हे तुमची लेफ्ट हँड साईडची फिगर, ही आहे तुमची राईट हँड साईडची फिगर, राईट. आता इथं बघा, म्हणजे तुमची लेफ्ट हँड साईडची फिगर अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे, बरोबर ना. इथे पण सेम कन्सेप्ट आहे, इथे पण आहे. पण इथे बघा, तुमची इथं काय, राईट हँड साईडची फिगर जी आहे ही फिगर इकडे आहे, बरोबर आहे ना. राईट हँड साईडची फिगर तुमची खाली पाहिजे होती. सो ऑप्शन ए इज करेक्ट. चला इथे सांगा. ओके, ऑप्शन नंबर डी सिंपल आहे. इथं काय आहे, इनर फिगर आणि आउटर फिगर दोन्ही सेम पाहिजेत. ए मध्ये सेम आहे, बी मध्ये सेम आहे, डी मध्ये सेम आहे, बट सी मध्ये सेम आहे, डी मध्ये डिफरंट आहे. कारण आउटर तुमचा सर्कल आहे, इनर ट्रायंगल आहे. सो डी. इथे सांगा. आता बघा, ऑप्शन नंबर सी, सॉरी डी, डी नॉट सी. हा, इथे बघा, या फिगरचा हा जो पोर्शन आहे स्ट्रेट लाईन पासून बनलेला आहे. सेम हिअर अँड सेम हिअर. बट इथं बघा, हा कर लाईन आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. 2015 मध्ये विचारलं होतं. चला हा घ्या, हा सांगा. ओके, आता बघा, इथं बरेच जणांचं ऑप्शन नंबर डी येते, पण ऍक्च्युली इथं जे आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. वाय, तर बघा, ह्या ज्या फिगर्स आहेत ना, दीज ऑल फिगर्स आर इंटरसेक्टिंग टू इच अदर. म्हणजे एकमेकांना ते काय करतात, इंटरसेक्ट करतात. इंटरसेक्ट करणं म्हणजे काय, एकमेकांमध्ये घुसणं, बरोबर. बघा, हा ट्रायंगल याच्यामध्ये घुसतोय, हा याच्यामध्ये घुसतोय, बरोबर आहे. हा सर्कल याच्यामध्ये घुसतोय, हा सर्कल याच्यामध्ये घुसतोय, राईट. आता बघा, ही फिगर याच्यामध्ये आहे, ही फिगर याच्यामध्ये आहे, म्हणजे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करत आहे. बट आपण बी मध्ये जर बघितलं, तर दोन फिगर इंटरसेक्ट करतात एकमेकांमध्ये, पण ह्या दोन फिगर एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करत नाहीत. जस्ट दे आर टचिंग इच अदर. हे फक्त एकमेकांना टच करतात. दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, नॉट अ डी. कारण इंटरसेक्ट करण्याचा कन्सेप्ट तुम्हाला यूज करायचा आहे, राईट. आलं लक्षात? येस, समजलं हे? ओके, येस बेटा. ओके, चला नेक्स्ट घ्या. हा कन्सेप्ट घ्या. श्रेयश, ओके. आणि एकदा सांगायचा, आणि एकदा सांगत चला तुम्ही. म्हणजे कसं आहे, आता समजा एक सांगितलंय की एकच सांगायचं, असं नाही करायचं की मग तुम्ही ते चालू ठेवता. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, तसं नाही. फक्त एकदाच सांगायचं. एकदा सांगितलं की बाकीच्यांना पण चान्स मिळायला पाहिजे ना तिथे सांगण्याचा, आहे की नाही. तर एकदाच सांगायचं, असं थोडस तुम्ही हॅबिट पाडा, ठीक आहे. चला, आता बघा इथे काय आहे कन्सेप्ट. तर इथे कन्सेप्ट आहे बघा, इथे बघा, आउटर फिगर सर्कल आहे, तर इनर फिगर सुद्धा तुमची सर्कल आहे. आउटर फिगर ट्रायंगल आहे, तर इनर फिगर सुद्धा ट्रायंगल आहे. आउटर फिगर ट्रायंगल आहे, तर इनर फिगर सुद्धा ट्रायंगल आहे. इथे बघा, आउटर फिगर स्क्वेअर आहे, इनर सर्कल आहे. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. कारण इथे काय, आउटर फिगर आणि इनर फिगर डिफरंट आहे. आणि बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये आउटर फिगर आणि इनर फिगर सेम आहे. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ओके, ऍज पर दिस कन्सेप्ट. ओके, चला हा घ्या. आणि एकाने एकदाच सांगा, एकाने एकदाच सांगा.
ओके ओके ओके, लेट्स सी. ओके चला. एक मिनिट हा. तुमच्याकडे पाऊस पडतोय का रे? पाऊस येतोय का? ऐकलं तर बघा पाऊस आणि हवा वगैरे. ओके, हवा वगैरे. हा ना, इकडे पण अगोदर हवा सुटली आणि आता पाऊस खूप जोरात. ओके ठीक आहे, एक मिनिट हा. ओके, मी तर सध्या आपल्या क्लासमध्येच बसून आहे आणि क्लासमध्येच बसून आहे. मी क्लासमधूनच तुमचा आपला ट्युशन क्लास आहे माझे, तिथूनच क्लास घेतोय. ठीक आहे, असू द्या. बघा आता, आता इथे काय करायचं तुम्हाला. बघा आता ए बी सी अँड डी आहे. तर ए बी सी आणि डी मध्ये आता डिफरंट काय आहे, तर काय करायचं बघा तुम्ही आता. ठीक आहे, आता इथे काय कन्सेप्ट यूज करायचं तो बघा आता. आता काय होतंय फक्त इथं, आता जे हे जे फिगर्स आहेत, ह्या काय करत आहेत, या फिगर बघा आता कशा रोटेट करतात. आता बघा काय झालं इथं, स्क्वेअर इथे आहे, स्क्वेअर इथं आहे. काय झालंय, फक्त हा ब्लॅक कलरचा सर्कल इकडे गेलाय, व्हाईट कलरचा सर्कल इकडे आलाय. ठीक आहे, एवढा कन्सेप्ट झाला. पण इथे जर बघितलं तर हा इकडे जातोय स्क्वेअर, ब्लॅक कलर इकडे येतोय, व्हाईट हा काय बनत नाहीये. पण कन्सेप्ट काय बघा, काय होतंय, हे जे सगळ्या फिगर ज्या आहेत ना, त्या सगळ्या फिगर काय करतात, क्लॉक वाईज रोटेट करत आहे. म्हणजे हा स्क्वेअर तुमचा इथे जाणार, व्हाईट कलर सर्कल इकडे येणार, ब्लॅक कलरचा इथे. बघा आहे की नाही सी मध्ये तसंच. ठीक आहे, हे तुमचा स्क्वेअर, हा समोर गेला इथे, हा ब्लॅक कलरचा सर्कल इथे आलाय. ठीक आहे, आता समोरच्या मध्ये काय होणार, हा ब्लॅक कलरचा समोर इथे जाणार आहे का, हो. स्क्वेअर इथे, हो. हा व्हाईट कलरचा सर्कल इथे आहे. सो डी तिथं मॅच होत नाहीये. सो बी मॅच होत नाहीये. सो बी इज डिफरंट दॅन अदर थ्री. चला इथे सांगा हा. ओके ओके, कन्सेप्ट काय बघा आता. कन्सेप्ट काय आहे इथं माहित आहे का. आता बघायचं, हे जे अल्फाबेट्स आहेत हे किती लाईन्स पासून मेडअप झालेले आहेत, बनलेले आहेत, राईट. तर बघा ऑप्शन ए मध्ये बघा, ई जो आहे हा 4 लाईन पासून बनलेला आहे. ओके, 1 2 3 आणि वर्टिकल लाईन 4. बी बघा 2 लाईन्स पासून बनलेला आहे, 1 लाईन 2 लाईन. सी बघा 1 2 3 अँड 4. डी बघा 1 2 3 अँड 4. म्हणजे ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये. ओके, दीज ऑल फिगर्स आर मेड अप ऑफ 4 लाईन्स. ओके, आणि सेकंड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जी फिगर आहे ती फक्त 2 लाईन पासून बनलेली आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट. आता इथं कन्सेप्ट घ्या. ओके ओके, बघूया आता. आता इथे कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट काय आहे. हा, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. बट वाय ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. बघा आता तुम्ही जर बघितलं तर बघा, ही जी फिगर आहे या फिगरला, या ज्या आउटर फिगर आहेत फक्त टच करतात. इथं पण टच करतात. टच करणं म्हणजे कसं, बघा ही फिगर आहे, राईट. आणि इथे फक्त ते एकमेकांमध्ये लागतात, याला म्हणतो आपण टच करणं, बरोबर आहे. इंटरसेक्ट म्हणजे काय, इंटरसेक्ट मध्ये एक आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये असणं. फॉर एक्झाम्पल बघा असं, याला म्हणतात इंटरसेक्टिंग. याला म्हणतो आपण इंटरसेक्ट करणं. आणि हे फक्त काय करतात, टच करतात. ठीक आहे, आता इथे बघा, हे पण फक्त फिगर एकमेकांना टच करतात. इथे बघा, इथं पण टच करतात.
दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर. बट आपण डी मध्ये जर बघितलं तर हा सर्कल आहे आणि सर्कलमध्ये सर्कल बघा इंटरसेक्ट झालेले आहेत, इंटरसेक्ट झालेले म्हणजे एकमेकांना घुसलेले आहेत. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ओके, तर असं क्वेश्चन तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा होता. चला इथे घ्या. वाय वाय ऑप्शन. ओके, वाय. ओके, येस राईट. आता बघा का, आता कसं राहतं रे याच्यामध्ये, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. माहिती आहे काय, काय लक्षात येईल तुमच्या? तर बघा आपण अल्फाबेट कसं लिहितो रे, तर अल्फाबेट आपण काय करतो, ए बी सी. आता इथं बघा ए आलाय, ए नंतर बी, बी नंतर सी. म्हणजे जे अल्फाबेट जे आहेत ना हे आपले क्लॉकवाईज येत आहेत, ए बी देन सी. देन बघा डी ई एफ, बरोबर आहे. त्यानंतर जी एच देन आय. म्हणजे अशा प्रकारे तुमचे अल्फाबेट येत आहेत. इथं ए, इथं बी देन सी, देन इथं डी ई, आणि देन तुमचं एफ, देन तुमचं जी, दे एच, देन आय, राईट. आता इथं बघा, ठीक आहे, जी एच आय. त्यानंतर बघा इथं जे आला, इकडे के आला, इकडे तुमचा यल आला, बरोबर. अशा प्रकारे तर इथं तुमचं जे पॅटर्न आहे ते ब्रेक होत आहे. ठीक आहे, इथं पॅटर्न जे आहे तुमचं ते इथं ब्रेक होत आहे. इथं पॅटर्न बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय, बरोबर आहे. त्यानंतर काय आला पाहिजे, जे, इथं जे आला पाहिजे, जे के यल, असं यायला पाहिजे होतं पॅटर्न. पण तो पॅटर्न इथं ब्रेक झाला. इथं तुमचा जे आला, ठीक आहे, इथं तुमचा के आला, इकडे यल आला. सो ऑप्शन डी इज डिफरंट आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. इथे घ्या. ओके बघा, ओके बघा आता म्हणजे कन्सेप्ट काय बघा. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे बघा, ही फिगर बघा कशी आहे, आणि इथे बघा ही उलटी फिगर आहे, राईट. ही फिगर बघा कशी आहे आणि ही फिगर कशी आहे, उलटी फिगर आहे. इथं बघा दोन्ही सेम आहेत, म्हणजे ही पण अशी आहे, ही पण अशी आहे, म्हणजे हे वेगळी बघा अशा प्रकारे आहे, त्याच्यामुळे हे नाही होणार. ठीक आहे, सॉरी ही वेगळी आहे. इथे बघा ही फिगर अशी आहे, ही अशी आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पॅटर्न इथे मॅच होते. त्यानंतर बघा ही बघा बाहेर निघलेली फिगर आहे, ही बघा आतमध्ये जाते, म्हणजे हे पण पॅटर्न मॅच होते. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तुमची इथं डिफरंट फिगर आहे, राईट. चला हे बघा सिम्पल आहे, हे सांगा रे. ओके, ओके बघा आता ऑप्शन नंबर, ओके बघा सिम्पल आहे याच्यामध्ये. फक्त या फिगरचं तुम्ही काय बघा माहिती आहे का, हे बघा ही जी फिगर कशी कर झालेली आहे. ओके, इथे बघा ही फिगर कशी कर झालेली आहे, आणि इथं बघा ही कर काय झालेली आहे, अपोजिट झालेली आहे, राईट. म्हणजे इकडे बघा ही इकडे आहे कर, इकडे कर आहे, आणि इकडे इकडे कर आहे. ठीक आहे, राईट. इथे बघा ह्या सेम आहेत डायरेक्शन त्यांचं. सो ऑप्शन सी इज करेक्ट. चला हा तर सिम्पलच आहे. काय असेल, ओके, ओके, ओके. आता बघा तुम्ही जर बघितलं तर आईज, इयर अँड लिप्स, ओके, दे आर ऑल दी पार्ट ऑफ फेस. हे सगळे फेसचे पार्ट आहेत. बट हँड इज नॉट दी पार्ट ऑफ द फेस, सो दॅट्स वाय
बी इज डिफरंट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा सांगा. ओके. बी. आता काय करा, त्या फिगरला तुम्ही रोटेट करून बघा ना. ए फिगरला बी वाणी करून बघायचं. ठीक आहे. सी वाणी करून बघायचं, डी वाणी करून बघायचं. चला सांगतो. आता बघा इथे एक काम करू, आपण ऑप्शन नंबर ए ला आपण बी वाणी करून बघू. आता काय करायचं, ऑप्शन नंबर ए जे आहे ना त्याला तुम्ही रोटेट करा. ऑप्शन नंबर ए ला तुम्ही इकडे रोटेट करा. ठीक आहे. त्याला व्हर्टिकल करा, म्हणजे उभं करा. काय होईल रे, ह्याला जर व्हर्टिकल केलं तर अशा प्रकारे तो तुमचा दिसणार आहे. ओके. ठीक आहे. आणि बी मध्ये बघा कसं आहे, बी मध्ये अशी फिगर आहे. ठीक आहे, असू द्या. सी मध्ये बघा, सी मध्ये जो आहे याला व्हर्टिकल करा, फिरवा त्याला अँटी क्लॉकवाईज. तर काय होईल, त्याला जर फिरवलं तर बघा हे जे काही आपण आहे हा पोर्शन हा इकडे जाणार, म्हणजे अशा प्रकारे याला फिरवा इकडे, तर हा पोर्शन सुद्धा तुमचा तसंच जाणार. ओके. मग तुम्ही जर बघितलं तर आपण बीमला सी आणि डी मध्ये बघा तुमची सेम पोझिशन येते. जर तुम्ही त्याला रोटेट केलं, व्हर्टिकल केलं, ऑप्शन बी मध्ये जो आहे फिगर, सी मध्ये जो आहे, डी मध्ये जो आहे, त्याला जर तुम्ही फिरवलं तर ते सेम येते. राईट, सेम येत आहे. पण ए मध्ये बघा हा ए फिगरच डिफरंट आहे. राईट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. थोडंसं तुम्ही हे समजून घ्या की आपण फिगरला कसं रोटेट करतोय. दिस इज इम्पॉर्टंट. राईट. ए इज करेक्ट. समजलंय? यस बेटा. ओके. ओके बेटा, ठीक आहे. हा क्लास रेकॉर्ड होतोय. रेकॉर्डवाला तुला ग्रुपमध्ये मिळून जाईल. हा. चला नेक्स्ट क्वेश्चन देतोय. ओके. आणि एक काम, तुम्ही चार्जिंग करून, ओके ठीक आहे, चार्जिंग करून ठेवत चला ना तुम्ही. ओके. 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 आणि चार्जिंग करून ठेवा चला. आणि चार्जिंगला लावून पाहू नका. चार्जिंगला लावून मोबाईल, हा चार्जिंगला कनेक्ट असताना मोबाईल पाहायचा नाही, कारण त्याच्यामध्ये काय राहतं, बॅटरी चार्ज होत असताना थोडीशी हिटअप होते, गरम होते. आणि जर त्यावेळेस जर फॉर एक्झाम्पल ब्लास्ट झाला तर विचार करा, म्हणजे तुमच्या हातामध्ये, ठीक आहे, एखादा फायर क्रॅकर माहित असेल ना, फटाका कसा फुटतो, आपल्या हातामध्ये फुटल्यानंतर कसं होतं, किती त्रास होतो तुम्हाला माहित आहे. तर तसा होतो. त्याच्यामुळे चार्जिंगला लावून मोबाईल कुणीच पाहायचा नाही. चार्जिंगला लावून पाहायचा नाही. चार्जिंगला मोबाईल असताना ठेवून द्यायचा आणि चार्जिंग झाल्यानंतर रेकॉर्डेड क्लास बघायचा. ठीक आहे. हा. कारण चार्जिंगला लावून बघितला तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल टीव्ही मध्ये ब्लास्ट झालेला आहे. आणि ब्लास्ट झाल्यानंतर, हा बेटा ग्रुपमध्ये पाठवतो. ठीक आहे. उद्या ग्रुपमध्ये मिळून जाते. एखादा स्पार्क कसा होतो आपल्या इलेक्ट्रिसिटीचा, त्या प्रकारचा असतो, म्हणजे तुमचं पूर्ण हात वगैरे पूर्णपणे बर्न होऊन जातो. त्याच्यामुळे तसं करायचं नाही. इथे काय असेल आन्सर रे? ओके, सिंपल आहे. आता तुम्ही बघा हे अॅरोचं डायरेक्शन बघा. हे अॅरो बघा कसे आहेत. हे अॅरो बघा कसे आहेत. बरोबर आहे. हे अॅरो कसे आहेत, या स्क्वेअर पासून दूर जातात. राईट. हे अॅरो बघा टुवर्ड स्क्वेअर आहे. इथे बघा हे अॅरो अवे फ्रॉम स्क्वेअर आहेत. इथं पण सेम कन्सेप्ट आहे. सो बी इज डिफरंट. इथे सांगा रे. ओके श्रेयश. ओके. चला आता इथं इथं बघा,
इथे काय आहे तुमचं बघा, हे UNP अल्फाबेट्स पासून बनलेलं आहे. इथं पण PNU तेच अल्फाबेट्स आहेत, इथं पण तेच अल्फाबेट्स आहेत, बट इथं एक अल्फाबेट डिफरंट आहे, दॅट इज V. सो ऑप्शन सी इज करेक्ट. चला इथे घ्या, 2018 मध्ये विचारलेलं आहे. ओके ओके वेट. ओके वेट. ओके. आता इथे काय बघायचं तुम्हाला बघा. आता ऑप्शन नंबर सी मध्ये, ऑप्शन सी मध्ये बघा, हे जे आईसचे जे हे आहे तुमच्या, त्याला आपण काय म्हणतो, आय लीड. ठीक आहे. तर हे बघा, हे तुमच्या खालून आहेत. इथे पण तसंच कन्सेप्ट आहे, इथे पण तेच आहे, इथे पण तसंच आहे. मग इथे बघा वरतून दिले आहेत, राईट. सो ऑप्शन सी इज करेक्ट. 2018 मध्ये विचारलंय. पण बघा ना, किती स्मॉलर चेन दिलेलं आहे. जनरली आपण कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, किती स्मॉलर चेंज आहे. गुड क्वेश्चन. हा घ्या. ओके ओके. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट, राईट. का? मग कॉर्नर बघा, इथे शार्प कॉर्नर आहे. हे बघा कॉर्नर कसं आहे, एकदम स्ट्रेट कॉर्नर आहे. इथे पण, इथे पण, इथे पण. पण इथे बघा थोडस स्लॅन हाईट दिले आहे, राईट. सो ऑप्शन डी इज करेक्ट. इथे बघा. ऑप्शन नंबर डी. वाय ऑप्शन नंबर डी इज करेक्ट? वाय ऑप्शन नंबर डी इज करेक्ट? ओके, सिंपल आहे बघा. सिंपल आहे. हा, का सिंपल आहे बघा. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, हे जे दोन लाईन्स आहेत, ओके, हे जे दोन लाईन्स आहेत एकमेकांना मला सांगा टच करतात का रे? नो. इथे पण टच करत नाही, इथे पण टच करत नाहीत. बट डी मध्ये बघा, ह्या दोन लाईन्स एकमेकांना टच करतात, राईट. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. हे घ्या. काय असेल? ओके ओके. आता काय करायचंय? ओके. आता काय करायचं, फक्त त्या फिगरला रोटेट करायचंय तुम्हाला. एक मिनिट हा. काय करायचं? ओके ओके ओके. काय कराय ओके. काय करायचंय? रोटेट करायचं. हो हो, बी पण आलंय का? चला लेट्स सी काय आन्सर असेल ते. बघा आता, आता इथं जर बघितलं तुम्ही, काय करायचं, त्या फिगरला तुम्ही रोटेट करा. ओके, रोटेट करायचंय. आता या फिगरला जर तुम्ही रोटेट केलंय तर काय होतंय ते बघा. आता याला एक काम करा, या फिगरला, ए फिगरला बी. ओके ओके, बघूया ना आपण. आता डी आहे काय? आता ठीक आहे, आता वेट करा, मी सांगतो. वेट करा, वेट करा, वेट करा, मी सांगतोय. आता काय करायचं बघा, ए ला बी वाणी करून बघा. ए ला जर आपण बी वाणी केलं, तर या फिगरला अशा प्रकारे आपण फिरवलंय, तर काय होतंय, हा पोर्शन तुमचा असं फिरवलं तर खाली यायला पाहिजे इकडनं, आहे का? हो. म्हणजे हा ए पोर्शन इकडनं येईल तुमचा, हा ए वाला. बी वाला तुमचा इकडनं जाईल. ठीक आहे. आता याला पुन्हा तुम्ही पुन्हा असं फिरवा. पुन्हा जर असं फिरवलंय, तर हा ए वाला तुमचा इकडनं जाईल, हा बी वाला खाली येईल इकडनं. बरोबर आहे का? हो रे, बरोबर आहे. ठीक आहे. आता पुन्हा याला उलट करा. पुन्हा जर उलट केलं, तर हा ए वाला तुमचा इकडनं यायला पाहिजे होता. म्हणजे ए वाला तुमचा इकडनं पाहिजे, बी वाला इकडनं पाहिजे. ए वाला तुमचा काय पाहिजे होता रे? खाली येणारा पाहिजे होता असा. पण तसा नाहीये. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. आता इथं घ्या. येस. ओके. येस, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ग्रेट. इथं घ्या.
आणि एकाने एकच वेळेस सांगा, एकाने एकच वेळेस सांगा. हो, एकाने एकाच वेळेस सांगा म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल. आता बघा काय रे, तुम्ही जर बघितलं तर हे काय आहेत रे, हे आरशातील प्रतिमा आहेत. ओके, मिरर इमेज. ओके, एक आहे मिरर इमेज आहे. म्हणजे बघा, या फिगरची इमेज इकडे, या फिगरची इमेज इकडे आणि या फिगरची इमेज इकडे. बट या इमेजची फिगर इमेज इकडे असायला पाहिजे, पण तशी नाही आहे. कारण बघा ना, तुम्ही मिरर मध्ये जर बघितलं तर बघा, मिररच्या जवळ जो पार्ट असतो तो तुम्हाला मिरर मध्ये अगोदर दिसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, याला आपण ए म्हणूया, याला आपण बी म्हणूया, याला सी म्हणूया. ते मिरर मध्ये अगोदर ए दिसायला पाहिजे. ए आहे का? हो. हा बी आणि हा सी, सेम कन्सेप्ट आहे. तर बघा, हे इकडे अशा प्रकारे काय टर्न झालेले आहेत, तर हे मिररच्या अवे असे टर्न होतील. सेम कन्सेप्ट. इथे पण बघा तोच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये बघा, मग हा पार्ट जर मिररकडे असेल तर हा पार्ट मिररकडे पाहिजे होता. अशा प्रकारे ती तुमची फिगर पाहिजे होती, पण तशी नाही आहे. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. इथे सांगा. ओके. ओके बघा. ओके बघा, आता इथं कन्सेप्ट काय तुम्हाला माहिती आहे का? कन्सेप्ट आहे की बाहेर जी फिगर आहे तीच फिगर आतमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, बाहेर तुमचा सर्कल आहे, आतमध्ये पण सर्कल आहे, त्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन्स आहेत. स्टिकचं का नाही, स्टिक आता बघा ना, स्टिकचं असू शकतं. बट जनरली आपल्याला बघा ना, आता याच्यामध्ये स्टिक किती आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5, सगळ्यामध्ये 6 आहेत ना स्टिक. ठीक आहे. मग तो कन्सेप्ट नाही चालणार. मग याच्यामध्ये बघा काय चालेल, याच्यामध्ये काय चालेल मग तुमचं बघा, बघा बाहेर तुमचं सर्कल आहे, आतमध्ये सर्कल आहे. ठीक आहे. बाहेर बघा तुमचा स्क्वेअर आहे, आतमध्ये ट्रँगल आहे. तो हे तुमचं वेगळं होतंय. इथे बघा, बाहेर ट्रँगल, आतमध्ये ट्रँगल, बाहेर सर्कल, आतमध्ये सर्कल. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चला हे घ्या इथं आता. ऑप्शन. ओके. ओके. काय लॉजिक लावलंय तुम्ही मला? लॉजिक सांगा. लॉजिक, लॉजिक सांगा. आता काय होते बघा. ओके. आता बघा याच्या, हा, ओके बघा, आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे तुमचा वॉटर इमेजचा, बघा, एक आहे तुमचा वॉटर इमेजचा आणि एक आहे तुमचा मिररचा, मिरर इमेज. बघा कसं. तर बघा, ह्या जे ची वॉटर इमेज इथे आहे. ओके. आणि या यल ची तुमची मिरर इमेज इकडे आहे. कसं तर बघा, आता फॉर एक्झाम्पल हा तुमचा यल आहे, सॉरी, हा तुमचा यल आहे. ठीक आहे. आता मिरर मध्ये कसं दिसेल बघा, हा यल बघा मिररकडे आहे, तर मिररकडे तुमचा यल असा दिसायला पाहिजे, राईट, असा. ठीक आहे. आता इथे बघा, इथे कसं आहे बघा, तुमचा फॉर एक्झाम्पल असा आहे. ठीक आहे. मिरर मध्ये कसा दिसाल तुमचा, असा. म्हणजे हे मिरर इमेज आहे. ठीक आहे. आता वॉटर इमेज मध्ये काय येईल तुमचा, जे असा आहे. ठीक आहे. हे वॉटर आहे, तर वॉटरच्या जवळ काय आहे बघा, हा पोर्शन आहे, तर हा पोर्शन असा दिसेल तुमचा, राईट, इन्व्हर्टेड, उलटा. तर सेम कन्सेप्ट तो इथे आहे. ठीक आहे. चला आता बघूया आपण एफ. ठीक आहे. एफ बघा, वॉटर इमेज आहे का? बरोबर, हो. इथे पण बरोबर आहे. हा आर बघा, बरोबर आहे.
हा ई बघा, बरोबर आहे. ठीक आहे. हा बी बघा, बी काय आहे तुमचा मिरर इमेज. ठीक आहे. हा हे बघा इथे आता हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे तुमचं काय आहे रे, हे तुमचं आहे वॉटर इमेज. ही पण आहे तुमची वॉटर इमेज, ही पण आहे तुमची वॉटर इमेज. ओके. पण इथं जर बघितलं तर तुमची वॉटर इमेज बघा, इथं ही तुम्हाला तुमची दिसते, ही ही तुमची मिरर इमेज आहे. कारण बघा, बी असा मिरर मध्ये बी तुमचा असा दिसतो, बरोबर आहे. मिरर मध्ये हे मिरर कन्सेप्ट आहे. हा, आणि वॉटर मध्ये कसं दिसणार, तर बी असा आहे, तर वॉटर मध्ये कसं होईल तुमचं, तर तुमचा बी तसा दिसणार पण उलटा दिसणार, म्हणजे सेम कन्सेप्ट राहायला पाहिजे होता. ठीक आहे. म्हणजे हे हा वॉटर मध्ये आहे आणि हा तुमचा मिरर मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, हे तुमचा वॉटर कन्सेप्ट आहे, हा वॉटर कन्सेप्ट आहे, हा वॉटर कन्सेप्ट आहे, पण इथं तुमचं काय दिलेलं आहे, मिरर कन्सेप्ट दिलेलं आहे. राईट. म्हणजे हे तुमचं थोडंसं पॅटर्न चेंज होतंय. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट होता, समजलाय का? समजलाय? काहीच नाही, मिररचा कन्सेप्ट आहे मिरर. ठीक आहे. मिररचा कन्सेप्ट तुम्हाला मी एखाद दिवशी उद्या किंवा परवा समजून सांगतो. ठीक आहे. किंवा ते चॅप्टर स्टार्ट झालं तर ते सांगतो. ठीक आहे. चला हे सांगा. बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. कारण हे बघा, हे हे ऍडजस्टंट साइड आहे, हे ऍडजस्टंट साइड आहे, बट हे अपोजिट साइड आहे. सो ऑप्शन नंबर सी. चला हे घ्या. ऑप्शन नंबर डी. ओके, लेट्स सी. आता याच्यामध्ये बघा, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. कारण तुम्ही नाही रे, ऑप्शन नंबर इथे बघा, ऑप्शन नंबर बी येत आहे. कसं ते बघा, हे बघा, हे दोन्ही बघा एकाच ट्रँगल मध्ये आहेत. हे पण दोन्ही पॉइंट एका ट्रँगल मध्ये येतात आणि हे पण एकाच ट्रँगल मध्ये येतात. पण बी मध्ये बघा, हा पॉइंट एका ट्रँगल मध्ये आहे, हा दुसऱ्या ट्रँगल मध्ये आहे. हा कन्सेप्ट इथं लागतो. ठीक आहे. तुम्ही ते बघा. ठीक आहे. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चला हा लास्ट क्वेश्चन घ्या आजचा. येस, येस, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. वाय? ओके. येस, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बरोबर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. कारण सी मध्ये बघा, ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये हे काय करतात, या फिगर एकमेकांना इंटरसेक्ट करतात, ज्या लाईन्स आहेत एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बट सी मध्ये जे आहेत त्या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. चला, आज आपण नियर अबाउट 35 क्वेश्चन बघितले. ठीक आहे. 35. आता रिमेनिंगचे 25 क्वेश्चन आहेत ते आपण आता उद्या बघणार आहे. आणि सोबत एक लक्षात घ्या. हा, तेच कोणाला काय विचारायचं आहे का? येस बेटा. येस. मी यवतमाळ बेटा. पाऊस होता चालू पण थांबलाय आता पुन्हा. यवतमाळ, यवतमाळ. नागपूर जवळ आहे ना यवतमाळ. ओके बेटा, थँक्यू. चला, थांबूया आपण. आणि तुम्ही क्लासला जर शेअर केलं असेल तर शेअर करा. अ, उद्या भेटूया आणि रिमेनिंग क्वेश्चन आपण उद्या बघूया. येस बेटा. येस. सॉरी, ऐकू येत नाहीये.
ग्रुपवरनं. ओके ठीक आहे, मला हाय पाठव, मी पुन्हा ऍड करतो. हा बघा नवीन जो ग्रुप आहे ना, बघा नवीन ग्रुपमध्ये ऍड केला असेल ना मी, नवीन ग्रुपमध्ये एका. हा, तो नवीन ग्रुप तुमचा आहे आता. ठीक आहे. नवीन ग्रुप आहे ना, ते नवीन ग्रुपमध्ये मी ऍड केले आहे, त्यांना तिथून रिमूव्ह करून. ते नवीन ग्रुप तुमचा आहे, कारण त्या जुन्या ग्रुपमध्ये आता डेमो क्लास मिळणार नाहीत ना, त्याच्यामुळे नवीन ग्रुपमध्ये फक्त तुम्हाला मिळतील. ओके चला, थांबूया. गुड बाय. उद्या भेटूया. आणि सगळ्यांनी काय करा माहिती आहे का, ही एक्सरसाइज पुन्हा सोडण्याचा प्रयत्न करा. आणि पुढच्या संडेला याच्यावर आपली टेस्ट होईल. चला थांबूया. गुड बाय. गुड बाय बेटा.